त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. त्या रामप्रभूंनी सेतुबंधन केलं. काळाच्या ओघामध्ये तो सेतुभंग पावला. पण तुकाराम महाराजांनी बांधलेला अभंग नावाचा सेतू हा 450 वर्षानंतर सुद्धा आम्हाला तारतोय, आम्हाला दिशा दिग्दर्शन देतोय, जीवन जगण्याचा मार्ग दाखवतोय. आणि समाज दुभंग होण्याच्या अवस्थेला आहे. समाज आमचा दुभंग होतोय, पण संतांचं वाङ्मय अभंग आहे श्रोते हो. त्याच्यावर किती प्रहार झाले हो, किती लोकांनी तडे पोचवण्याचा प्रयत्न केला आमच्या धर्म मंदिराला. सांगा तुम्ही. माऊलींनी पाया रचला होता 12व्या शतकामध्ये. तिथून सुरुवात झाली या धर्म मंदिराच्या बांधणीची. पाया असा भक्कम होता की त्याच्यावर इमारत उभी राहिली. नामदेवांनी विस्तार केला, नाथांनी खांब चढवला. पुढच्या काळात तुकोबरायांनी कळस या मंदिराला चढवला. आणि या कळसावर मी नेहमी सांगते, क्षात्र तेजाची भगवी पताका फडकवण्याचं काम केलं समर्थ राष्ट्रगुरु रामदास स्वामींनी. या धर्म मंदिराची इतकी सुंदर भक्कम रचना झाली की या धर्म मंदिराच्या दिशेने अनेकांनी अनेक प्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. होतात देवता नष्ट, होतात देवता नष्ट, होतात देऊळे भ्रष्ट, होतात देवता नष्ट, गो ब्राह्मण ही ओरडती, धर्मावरती संकष्ट, न्याय नीती उरली नाही, सारेच भोगिती कष्ट. काय विलक्षण काळ होता. अनेकांनी प्रहार केला या धर्म मंदिरावरती. कविवर्य दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी नागपूरचे महाराष्ट्र भूषण किताब मिळालेले ते म्हणतात, प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंखात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी धुमधुमनी हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, धुमधुमनी हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, धुमधुमनी हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्राच्या कल्याणार्थ तुम्ही जय जय रघुवीर समर्थ म्हणा. सगळ्यांनी मिळून कीर्तन करूया. धर्माच्या कल्याणार्थ जय जय, हिंदूंच्या कल्याणार्थ, राष्ट्राच्या कल्याणार्थ, देशाच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ. ज्या काळामध्ये परक्यांची आक्रमण होत होती, धर्मावर घाला घातला जात होता, आमचं धर्म मंदिर धोक्यात येतंय की काय, होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, अशी अवस्था होत होती. आणि अशा वेळी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय शिवप्रभूंना सांगत होते, शिवबा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. मंदिरात बसून टाळकुटत बसणं एवढीच भक्ती नाही. भक्तीचा हा अर्थ नाहीये. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अफजल खान आला ना स्वराज्यावर चालून, शिवबा काय कर त्याच्याशी व्यवहार. तुकोबाराय शिवबाराजांना सांगतात, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, शिवबा अधमाशी तो अधम. तिथे मग विंचू महाराज, विंचू स्वामी तुम्ही आलात का, अभिषेक करू का तुम्हाला, अशी पूजा नाही करून उपयोग. अनेक शेकडो वर्षांपासून आमच्या धर्मावर घाला घातला जातोय आणि आजही घातला जात नाही असं नाही, स्वरूप वेगळं आहे. आम्हाला सावध व्हायची गरज आहे. आम्ही बेसावध आहोत म्हणून समर्थांना सांगावं लागलं, सावधान सावधान, देशकाल वर्तमान अवघीची अव्यवधान. आम्ही अजूनही आंधळेपणानेच जगतो वागतो की काय असं म्हणावं लागेल. त्या काळामध्ये सुलतानांच्या स्वाऱ्या होत होत्या, लढाया होत होत्या, बायका पळवल्या जात होत्या आमच्या घरातनं, अक्षरशः आमच्या डोळ्या देखत, आमच्याच घराच्या बाया बापड्यांची अब्रू डोळ्या देखत लुटली जाताना बघण्यापलीकडे इलाज नव्हता. ज्ञान कलंकित झालेलं, शौर्य भयभीत झालेलं, तारुण्य दिशाहीन झालं होतं, वार्धक्य निराधार झालं होतं, चारित्र्याची होळी पेटत होती आणि त्या होळीमध्ये आमची माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होती. आणि अशा वेळी सर्व संघाचा परित्याग करणारी ही महात्मी मंडळी, तुकोबा असतील, समर्थ असतील,
मिळतंय का याचा शोध घेत होती. मला सांगा, सुखाने प्रपंच करता नसता का आला यांना? पण सगळं बाजूला ठेवलं हो. माऊली म्हणते, माझी विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. सगळ्या विश्वाचं दुःख स्वतःच्या हृदयामध्ये सामावून घेतलं. सगळ्या जगाच्या विश्वाच्या कल्याणाची कामना पसायदानातून केली. यांना म्हणायचं संत. आणि आपण सगळे इतक्या सहज हे विसरून जातो आणि आम्ही बोलता बोलता म्हणतो, जो जीता वही. क्या बात आहे. मला अपेक्षित होतं तेच बरोबर उत्तर आलं. बघा ना काय गंमत आहे. हजारो वर्ष, शेकडो वर्ष झाली लुटेरे आले. आमच्या भारतातला सगळ्यात मोठा सुवर्णाचा साठा असेल, सोन्याचा धूर निघत होता इथल्या भूमीतनं. श्रोते हो, कवी तिवारी वर्णन करतात, सोन्याचा कोठे धूर तर भारत खंडामध्ये, रत्नांच्या कोठे खाणी तर आर्यावर्तामध्ये, अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये. ये यशपरक्यांनी गावे अगदीच मोहून जावे, तारूवर भटकत यावे पहाया ती श्रीमंती. एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. इथल्या घराघरातनं सोन्याचा धूर निघत होता. श्रोते हो, इतकी श्रीमंती. पण इथला ताग, इथला कापूस, इथलं सोनं, इथलं नीळ, इथला लोखंड, इथला गहू भरभरून नेलं रिकाम्या आगबोटीत घालून. इंग्रजांनी 150 वर्ष इथं राज्य केलं. तरीही अजून काही लोक म्हणतात, अजून 50 वर्ष तरी इंग्रज राहिले असते तर बरं झालं असतं, अजून सुधारणा झाल्या असत्या. आता यांच्या बुद्धिमत्तेची दृष्ट काढावी मीठ मोहऱ्यांनी, असं वाटतं कधी कधी. म्हणजे इंग्रजांना घालवण्याकरता अनेकांनी रक्त सांडलं, बलिदान दिलं, त्यांचं रक्त वाया गेलं आमच्या या एका वाक्यामुळे. श्रोते हो, तळहात प्राण घेऊन आजही देशाच्या सीमेवर आमचे जवान लढतात. म्हणून मला नेहमी वाटतं की आम्हाला कृतज्ञतेचा भाव, शेतामध्ये घाम गाळणारा शेतकरी आणि देशाच्या सीमेवर रक्त सांडणारा जवान, या दोघांविषयी जर आम्हाला कृतज्ञतेचा भाव नसेल तर आम्ही माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही. जेवायला बसल्यानंतर या देशातला शेतकरी आणि मऊ गादीवर बिछाण्यावर अंग टाकताना या देशातला जवान, या दोघांनाही आठवलं नाही तर काहीच उपयोग नाही. या दोघांचंही स्मरण झालं पाहिजे. आम्ही म्हणतो, जो जीता वही सिकंदर. कुणीतरी फुटके लुटेरी येतात, आमच्या इथली विद्यापीठ नाहीशी करतात, जाळून टाकतात. नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठ, लाखोंच्या संख्येमध्ये कितीतरी धर्मग्रंथ आणि पुस्तकं जाळली अक्षरशः. तरी सुद्धा आज विश्वगुरु म्हणून आमचा भारत आहे. जगाच्या ललामभूत ठिकाणी शोभेल असा आमचा भारत देश आहे. कितीही न्या, कुणीही या, कितीही लुटा, पण आमच्या संस्कारांना तुम्ही लुटून नेऊ शकत नाही. कारण इथले संस्कार या मातीत गाडलेले आहेत, इथे पुरलेले आहेत. ते कसे न्याल तुम्ही? म्हणून आम्ही म्हणतो ना, जो जीता वही. बघा काय गंमत आहे, मी पटकन विचारता क्षणी तुमच्या तोंडातून आलं की नाही उत्तर, जो जीता वही सिकंदर. इतकं भिनलं आमच्या रक्तात हे. आम्ही त्यांचेच गोडवे नकळत गातो. आज हात जोडून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते श्रोते हो, आपण मोठे आहात माझ्यापेक्षा, पण आपण म्हणी बदलूया. आजपासून म्हण बदलायची. आजपासून जो जीता वही सिकंदर नाही, जो जीता वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीता वही राजा पृथ्वीराज चौहान. तुम्हाला ऑप्शन दिले, काही म्हणा, सिकंदराचं नाव नाही घ्यायचं. ती मंडळी आली आणि लुटून नेलो. ते लुटेरे होते, ते जिंकले नाहीत. आणि तुकोबरायांनी आमच्या समोर आज अभंगामध्ये एक शब्द वापरलाय, अमृताची फळे. तुम्ही म्हणाल तास होत आला तरी अजून अभंगाला स्पर्शच नाही ताईंचा. अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचीही. अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ जन्माला येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास होत जातो, असं तुकोबराय म्हणालेत. बरं, ही अमृताची उपमा वापरली आहे तुकोबरायांनी. कुणासाठी? संतांसाठी. बरं, मग तुकोबरायांना वेगळं काहीतरी उपमा वापरता आली असती. सूर्याची उपमा का नाही बरं द्यावीशी वाटली? तर म्हणाले, सूर्य प्रकाश देतो पण सूर्य ताप सुद्धा देतो, संत तसे नाहीयेत. चंद्राची उपमा नाही द्यावीशी वाटली तर म्हणाले, चंद्र शीतलता देतो, छाया शीतल देतो, पण चंद्राला डाग आहे, संत तसे नाहीयेत.
कल्पतरूची उपमा देता आली असती, चिंतामणीची उपमा दोन्ही एका अर्थाने घेता येईल बघा. कल्पतरू म्हणजे काय, ज्याची कल्पना करू ते तो देणारा वृक्ष तरू. त्यानंतर चिंतामणी इच्छित चिंतलेलं, इच्छा केलेली कुठलीही वस्तू पुरवणारा असं चिंतामणी. मग या सगळ्याची उपमा तुकोबरायांना संतांना देता आली असती, पण नाही दिली. म्हणाले कल्पतरू, कल्पना करू तेवढीच वस्तू मिळेल, इच्छा करू तेवढीच वस्तू मिळेल. संत काय करतात माहितीये, सगळं द्यायला बसलेत आम्हाला. हात जोडून दंडवत घालून सकलांच्या पाया माझा दंडवत, सकला दादागिरी करून नाही हो, हात जोडून तुमच्या माझ्या जीवनाच्या कल्याणाची कामना संतांनी केलीये, दंडवत घालून केलीये, चित्तशुद्धीची याचना केली. आणि असं जर केलं तरच तुमचं माझं जीवन अमृतासारखं होईल, म्हणजे संतांसारखं होईल. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. वेल अमृताची असेल तर फळ अमृताचंच येतं. वेल कडू असेल तर फळ सुद्धा कडूच येतं ना. 19व्या शतकातलीच घटना, फार लांबचा इतिहास नाही सांगताय तुम्हाला. या जगाला अमृतस्य पुत्राः असा संदेश दिला. तुम्ही सगळे अमृताचे पुत्र आहात. स्वतःला कमी लेखू नका, कारण पाश्चिमात्य किंवा ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विचारांचा प्रभाव इतका भीषण होता की ते सांगत होते की तुम्ही सगळे पापी आहात. हिंदू धर्म कर्मकांडामध्ये रमू नका, तुम्ही सगळे पापी आहात. आणि यावेळी तुम्ही पापी नाही, तुम्ही त्या भगवंताचे पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात असं सगळ्या जगाला ठसून सांगणारा एक महात्मा. त्याचा उल्लेख जगाने योद्धा संन्यासी असा केला. संन्यासी कधी योद्धा नसतो आणि योद्धा कधी संन्यासी नसतो, पण या एका महात्म्याला योद्धा संन्यासी असं नामाभिधान प्राप्त झालं. 5व्या वर्षी स्वप्न बघितलं होतं, वडिलांना सांगितलं होतं की बाबा मी मोठा झाल्यावर टांगेवाला होणार आहे, घोडा चालवणारा. तुमच्या आमच्या आजचे जर वडील असते तर वडिलांनी काय केलं असतं, म्हणाले असते एक कानाखाली वाजवीन. तुझा वडील वकील आहे, कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील विश्वनाथ बाबू दत्त यांचा मुलगा म्हणतो मी टांगेवाला होणार. आताचे वडील नक्की म्हटले असते की नाही, आगाऊपणा करायचं नाही, वकिलीच करायची. मी शिक्षक आहे तू शिक्षकच व्हायचं, मी डॉक्टर आहे तू हे आपलंच सांभाळायचं पुढे. पण वडिलांनी काय सांगावं. विश्वनाथ बाबू दत्त म्हणाले नरेंद्रा काय गंमत आहे बघा, नावामध्ये सुद्धा तेही नरेंद्रच. आपण कुठल्या पक्षाचे नाही बरं, अजिबात नाही. आणि खरं सांगते आमच्या कीर्तनकारांचा एकच पक्ष, भागवत पक्ष, हरिनाम पक्ष. पण जे चांगलंय त्याला चांगलं म्हणावं, सावरकरांची सुद्धा शिकवण आहे. नरेंद्र 5व्या वर्षी ज्यावेळी उत्तर देतात की मी मोठा झाल्यावर घोडे चालवणारा टांगेवाला होणार आहे, वडील उत्तर देतात हरकत नाही, टांगेवाला हो, पण तुझ्या त्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव. अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाळ कृष्ण हो माझा राजा. ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंत. माऊली भगवंताची व्याख्या सांगतात. कुणाला म्हणायचं भगवंत? 6 गुणांचा जो स्वामी असतो ना त्याला म्हणायचं भगवान. भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापलेलं असणं. गुणांनी जो व्याप्त आहे तो भगवान असतो. आणि भगवंताचे षडगुणैश्वर्य कसा 6 गुण माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 3 यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. या कारणे भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. लक्ष देऊन ऐक, भगवान कुणाला म्हणायचं. आणि हे सगळे भगवंताचे गुण राजा तुझ्यामध्ये येऊ देत, तू माझ्या गोपाळ कृष्णासारखा हो नरेंद्रा. याला म्हणायचं अमृताची वेल. भुवनेश्वरी मातेला कधीतरी विचारावं, आई तुम्ही दोघांनी माझ्यासाठी काय ठेवलंय? 16 वर्षाचं वय झालं, चटकपटक बोलण्याचा गुण येतो बघा पोरांमध्ये. आणि त्यावेळी नरेंद्रांनी विचारलं तर नवल नाही, आताची पोरं सुद्धा विचारतात. आताची तर पोरं म्हणतात 16वं वरीस. किती श्रोता तयार असला पाहिजे बघा. 16वं वरीस मोक्याचं, धोक्याचं नाही. विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी.
छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्यांना कळालं त्यांचं 16वं वर्ष मोक्याचं, ज्यांना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कांधेरे कळाले त्यांचं 16वं वर्ष मोक्याचं, ज्यांना माझी ज्ञानोबा माऊली कळाली, आणि तरुणांनी लिहिलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. बरं, मग तो तरुणांनीच हातात घ्यावा अशी अपेक्षा आहे. जीवनाचं उत्तम नियोजन, मॅनेजमेंट काय सुंदर सांगितलंय दासबोधामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. हे सगळं आम्ही रिटायरमेंट नंतर का घेतो मला खरंच कळत नाही. हे सगळे ग्रंथ आम्ही रिटायर झाल्यानंतर उघडायला बघतो. आता कुठे, बघू नंतर असं करता करता घटिका गेली, पळी गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना, समर्थ म्हणतात. अमृतासारखं जीवन जर आम्हाला मिळावं असं वाटत असेल ना, तर आम्हाला वेळीच सजग सावध होणं फार गरजेचं आहे. फार. कुठे आहे आमच्याकडे जागृती हो, कुठे आहे आमच्याकडे जागेपणा? एवढी वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवून आम्ही निद्रेतच आहोत की काय? लव जिहाद सारखा भला मोठा भीषण प्रश्न आमच्या समाजामध्ये उभा ठाकलाय. कधी आमच्या घरातल्या लेकी बळींना घेऊन जातील आमच्या डोळ्या देखत कळायचं सुद्धा नाही. इतके आम्ही बेसावध आहोत. काय होत असेल 35 तुकडे झाल्यानंतर देहाचे? आई वडील मांसाचा गोळा वाढवतात, मोठं करतात, आणि त्या देहाची जर अशी विटंबना होत असेल, आजही आमच्या समाजामध्ये आमची तरणी ताठी मुलगी जर संध्याकाळ झाल्यानंतर घरात नाही आली तर आजही आमच्या काळजाचा ठोका चुकतो. मग आम्ही बेसावध आहोत. आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कपाळाला टिकली लाव म्हटलं तर राग येतो आजच्या मुलींना. हातात बांगडी असू दे एखादी, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलीस ना, केस चांगले बांधून ठेव, मोकळे सोडू नको, सांगितलं तर राग येतो. या सगळ्याची गरज आहे. तेव्हा आमचं जीवन अमृतासारखं होईल. तेव्हा संतांनी दिलेलं अमृताचं ज्ञान तुमच्या माझ्या पचनी पडेल. तुकोबराय सांगतात, या महापुरुषांकडे आपण बघूया. अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची वेल राष्ट्रमाता जिजाऊ साहेब 5व्या वर्षी आपल्या बाळाला सांगितलं होतं, बाळा इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, इथं सैन्य नाही, सगळं राखेचे डोंगर साचलेत. पुण्याच्या भूमीमध्ये मसनवट झाली अक्षरशः. पहार ठोकली होती, आमचाच माणूस होता मुरार जगदेव. चपलांचं तोरण टांगलं होतं पुण्याच्या वेशीला. पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर एक मानवी कवटी अडकवली होती. जणू काही या 3 गोष्टी सांगत होत्या, जो कोणी पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही मसनवट करू. आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्याच्या भूमीत 32 वर्षाच्या जिजामातोश्री आपल्या 5 वर्षाच्या लेकराला घेऊन येतात आणि सांगतात, राजा इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, इथं सैन्य नाही, हे सगळं तुला निर्माण करायचंय, करशील का? आणि 5 वर्षाचं बाळ सांगतं, हो आऊसाहेब, आपला आशीर्वाद असेल आणि श्रींची इच्छा असेल तर हे राज्य होईल. ही काळ्या दगडावरची रेष आहे. 5व्या वर्षी स्वराज्याचं दिव्य स्वप्न आई बघायला शिकवते, लेकराच्या डोळ्यामध्ये बघते. काय तुकोबराय जाणीवेनी अभंगाचे शब्द लिहित असतील. भक्ती शिकवलीच, पण भक्तीला शक्तीची जोड द्या. हे तुकोबांनी सुद्धा सांगितलं आणि समर्थांनी सुद्धा सांगितलं. आज दुर्दैवाने समर्थ तुकोबांच्या मध्ये सुद्धा वाद घालणारी मंडळी आहेत. ती समकालीन होती, दोघांचंही मोठेपण जाणून होती. पण असो, ज्यांना संवादापेक्षा वादातच रस आहे त्यांनी आयुष्यभर वादच घालत बसावेत. आम्हाला कीर्तन करायचंय बस. तुकोबांच्या या अभंगाला स्पर्श करताना तुकोबांचं व्यापकपण, तुकोबांचं दिव्य उदात्तपण आमच्या लक्षात येतं. श्रोते हो, आपल्याला एक जुना चित्रपट प्रभातचा, मला वाटतं प्रभातचा असावा, तो जुना बर का, संत तुकाराम, जुना चित्रपट, नवीन नाही, ब्लॅक अँड व्हाईट. आणि आपण सगळे जुनी जाणती माणसं माझ्या समोर आहात. प्रत्येकाने तो चित्रपट पाहिला असेल, अनुभवला असेल. 80च्या दशकातला विष्णुपंत पागनीसांनी तुकोबरायांची भूमिका केलेली, आणि ती भूमिका इतकी सजग, इतकी जिवंत होती की लोकांनी आजही घरामध्ये तुकोबांचे ज्यांच्या फोटो आहेत ते तुकोबांचे नसून विष्णुपंतांचेच आहेत. आज जगली भूमिका अक्षरशः. त्यानंतर वैराग्य इतकं बांधलं की नंतर काम नाही केलं, अभिनय नाही केला. शेवट असाच झाला तुकोबरायांसारखाच. म्हणजे त्या चित्रपटानंतर विष्णुपंतांना इतकं वैराग्य प्राप्त झालं की त्यानंतर अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला, काम नाही केलं. पण जिथे जिथे लोक त्यांचे सत्कार करायचे, सन्मान करायचे, नमस्कार करायचे, त्यावेळी विष्णुपंतांनी एकदा उच्चार केला होता, म्हणाले, मी साधा नट. जुना चित्रपट का म्हटलं मी, कारण नवीन पिढीला ती गंमत नाही कळणार बरं का.
कारण आमच्या वयाचे किंवा आमच्यापेक्षा लहान जी मंडळी असतील त्यांना ती गंमत, तो ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना आपण सगळ्यांनी तो अनुभवलाय. म्हणजे घरातला एक माणूस कायम अँटिनेवर, गेल्या का मुंग्या आल्या का मुंग्या, हाय की नाही, त्याच्यामध्येच तो निम्मा चित्रपट वेळ निघून जायचा. आणि अशा वेळी विष्णुपंत सांगतात की मी फक्त नक्कल केली, अस्सल तुकोबराय काय असते, मी नक्कल केली तर एवढा सन्मान मला मिळतो, अस्सल तुकोबराय काय असतील. एवढं व्यापक व्यक्तिमत्व तुकोबरायांचं की अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, असं तुकोबराय सांगतात. एवढा उदात्त भाव जीवनाचा असू शकतो. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, असं तुकोबराय म्हणतात. एवढ्या स्वरूपामध्ये गाथेच्या रूपाने अक्षरशः जीवनाचं सार तुमच्या माझ्या समोर सोप्या भाषेमध्ये आणून ठेवलं. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भर माथा, असं म्हणून सामाजिक चळवळ करणारे तुकोबराय, साधकावस्थेत ती धडपड करणारे तुकोबराय, लोकशिक्षकाची भूमिका निभावणारे तुकोबराय. किती कंगोरे सांगावेत व्यक्तिमत्वाचे. आणि असे तुकोबराय आम्हाला सांगतात की अमृतासारखं ज्यांचं जीवन आहे त्यांचा संग मला तू दे. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची. म्हणाले ज्यांच्या वचनांना भगवंत प्रेमाची ओल आहे, ओलावा आहे, त्यांचा संग भगवंता तू मला दे. मग म्हणाले ओलं म्हणजे काय, ओलं कसं बोलायचं आपल्याला माहितीये का, ओलं कसं, शब्द कसे भिजवायचे, शब्द भिजवता येत नाहीत. म्हणाले भावनेची ओल शब्दांना द्या. कसं बोलायचं, बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, हो बोलू ऐसे बोल. तुमच्या माझ्या बोलण्यानी समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. जमेल का असं आम्हाला? किती अवघड आहे बघा, फार अवघड आहे. घरामध्ये कुणी कुणाशी धड बोलायला तयार नाही. आज गोड बोलणं तर फार लांब. संपलं ना, संवाद संपला, नात्यातलं प्रेम, ओल, गोडवा, जिव्हाळा, प्रेम सगळं संपत चाललं. आम्ही पुढारलो की मागासलो, हा कधी कधी मला प्रश्न पडतो. पूर्वीचा काळ होता, बसणारं माणूस जेवायला खाली बसून जेवायचं, उभं राहणारं वाढणारं माणूस आग्रह करून 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 2 लाडू घ्या 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 वाढत आग्रह करत वाढायचं. आता उलट आहे. आता जेवणारा माणूस फिरत 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 जागा मिळते का बघत बघत उभ्यानीच जेवत आहे, आणि वाढणारा माणूस एका जागी उभं राहून बुफे. आम्ही पुढारलो की मागे चाललो, हा कधी कधी प्रश्न पडतो मला. भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता जुनी माणसं सांगतात. कोरोना आला तेव्हा आम्हाला ते पटलं. तरुण मंडळी म्हणतात काय काहीतरी सांगत बसते आजी, पायदू पायदू पायदू, बाहेरून आलो की पायदू. कोरोनाने सांगून दिलं ना. कॉलेजची मुलं विचारतात आरती झाल्यानंतर कशाला हात फिरवायचा आहे त्या कापूर आरतीवरून. कापराचं महत्व कोरोनाला सांगावं लागलं आम्हाला. गाडीत मग कपूर सगळ्यांच्या दिसायला लागले. पण भारतीय संस्कृती आणि पूर्वजांचं शहाणपण तिथेच होतं की अरे बाबा, आरतीवरती, कर्पूर आरतीवरती हात फिरवल्यानंतर आपोआप हाताचं सॅनिटायझेशन होतं आणि मग निर्जंतुक झालेल्या हातावरती प्रसाद घ्यायचा असतो. हे भारतीयांचं शहाणपण आणि अध्यात्माची श्रीमंती आम्हाला समजायला वेळ लागते. बाकीचे लोक आमचे गोडवे गातात आणि आम्ही त्यांचे गोडवे गात बसलो. मी नेहमी एक वाक्य सांगत असते, आमच्या घरातल्या मुलांना योग्य वयामध्ये जर आम्ही भगवद्गीता दिली ना, योग्य वयामध्ये, अगदी 10-12 वर्ष, 5 वर्ष, योग्य वयामध्ये जर मुलांच्या हातामध्ये भगवद्गीता दिली तर भविष्यामध्ये कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही, कधीच नाही. सगळ्या धर्मग्रंथांनी आपले जे धर्मग्रंथ आहेत, आपले संत वाङ्मय, या सगळ्याची कास जर आम्ही वेळीच नाही धरली, या सगळ्याचा संग आम्ही नाही केला, तुकोबराय म्हणतात ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची. कसं बोलायचं, बोलावा, आचार सांगितला जीवनाचा कसा असावा. उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टकांती तैसी दिसेवरी. आणि शेवटचं चरण तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तैसे होई जेथ संगे, वास लागे अंगे चंदनाचा. चंदन वृक्षाच्या सहवासामध्ये जी जी वृक्ष येतात ते चंदनासारखा सुगंध द्यायला सुरुवात करतात ना, तसं अमृतासारख्या सज्जनांच्या संगतीमध्ये आम्ही गेल्यानंतर आमचं हे जीवन अमृत स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही.
तुका म्हणे तैसे होई जेठ संगे वास लागे अंगे चंदनाचा. आणि असं सुगंधी जीवन कसं होईल, काय केल्याने होईल, बघूया उत्तर रंगामध्ये. पूर्व करटाळी म्हणाले व्यवहारामध्ये टाळ्या बऱ्याच आहेत. भाकरी करिता टाळी जुन्या माता भगिनींना माहिती. पोटाची एक टाळी तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी. काही निंदोनी टाळी परधन कवडी ती नव्हे शुद्ध टाळी. टिंगली साठी टाळी. जरा कुणाची टिंगल झाली, चेष्टा झाली की काय म्हणतो मित्रासी ते बघू टाळी. टाळ्या टाळी सटाळी. ही टाळी टाळायची नाही, याला म्हणायचं मोरोपंत आणि याला म्हणायचं मराठी भाषेची श्रीमंती. टाळा टाळी सटाळी त्यासी काळ कवटाळी. जी टाळी जन्म मरणा ते टाळी म्हणून कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी. पंढरीनाथ भगवान की. मस्त टाळीनी भजन करा, मस्त आवाजात. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात उंचावा, मस्त मोकळ्या गळ्यानी आणि मोकळ्या मनानी गा बरं, संकोच नाही करायचा. इथे जय जय रघुवीर मंगलमूर्ती मोरया. जागे आहेत ना सगळे मागेपर्यंत? काय आहे कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो, मला नंतर म्हणू नका, आधी नाही का सांगायचं म्हणून. खरं तर जरा उशीरच झाला, एखादी डुलकी झाली पण असेल कदाचित कोणाची. कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो, तुकोबरायांचा अभंग आहे, त्याच्या शेजारी जो कोणी बसलेला असतो तो जरी जागा असला तरी त्याला बेडकाचा जन्म आहे. आणि जो कोणी झोपतो मुख्य, त्याला अजगराचा जन्म आहे पुढच्या वेळी. त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय तो बेडकाचा जन्मालाय, असं तुकोबराय सांगतात. माझ्या पदरचं काही नाही, गाथेमध्ये अभंग आहे, प्रमाण सांगेन मी आपल्याला. त्यामुळे संतांचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे की नाही. आजूबाजूला बघा, जरा सावध राहा. काही मंडळी इथे येऊन घरचं चिंतन करतात, कुलूप लागले की नाही. म्हणून त्याला म्हणून वायर लावू नका, वायरला हात लावू. काही मंडळी इथे येऊन घरातलं चिंतन करतात, दुधाचं झाकण नीट ठेवलंय की नाही, कुलूप नीट लागला असेल की नाही. तसं काही नाही ना, सगळे मनाने सुद्धा इथेच बसा, नाही बरं का. नाही तर मन सगळीकडे फिरते आणि आपण इथे आहोत असं नको व्हायला. काय घडलं बघा. जेवायला बसलेत, हातातला घास हातातच राहिला आणि पत्नी विचारते, धनी का नाही जेवत आहे आज? समोरून उत्तर मिळालं, अगं हातपाय लटपटतायत म्हणाले, यंदा पंढरपूरची वारी घडत नाही असं दिसतंय. पत्नी विचारते, काय पंढरपूर 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 लावलंय सारखं, असं काय मिळतं त्या वारीमध्ये? अगं काय सांगू, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारी
तुकोबराय मागणं मागायचे पण पांडुरंगाजवळ. आणि आज अशी अवस्था आहे कुणाची, तुकोबरायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा संध्याकाळची वेळ आहे, जेवायला बसलेत आणि विश्वंभर बाबांच्या हातातला घास हातात राहिला. पत्नीचं नाव होतं अमाई माता. विश्वंभर बुवांच्या पत्नीचं नाव अमाई. विचारते, धनी का जेवत नाही, हातातला घास हातात आहे, जेवा बरं पटापटा. नाही ग, हातपाय लटपटतायत, कशातच लक्ष लागे ना, यंदा पंढरीची वारी घडणार नाही बहुतेक. काळजी करू नका, घ्या बरं जेवून. कसं तरी जेवण आटोपलं, हात धुतले, अन्नदाता सुखी भव. बिछाण्यावर अंग टाकलं. बराच वेळाने डोळा लागला आणि डोळ्यापुढे लख प्रकाश. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. या न्यायाने लख प्रकाश दिसला आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असलेला माझा परमात्मा पांडुरंग जगन्नियंता असा कटेवर हात ठेवून स्वप्नामध्ये दिसला. विश्वंभर बुवांना स्वप्न दृष्टांत झाला. स्वतः पंढरीश परमात्मा सांगतात, बुवा काळजी करू नका, तुम्हाला वारीला येता येत नाही ना, आता मी आलोय म्हणाले. मी आलोय. काय बोलतो पांडुरंगा, तू आलास, तुम्ही आलात भगवंता, कुठे? उठा, घराच्या मागे अमराई आहे, त्या अमराईमध्ये जा, तिथे खणा, तुम्हाला कळेल मी आलोय. भगवंत येतो बरं. ऐशी कर्मे साम्य दशा जै होय विरेशा तै मग आपैसा प्रभू कृपा होय माऊली म्हणते. ती कृपा चालत येते, चालत येते. मुरारी बापू खूप सुंदर सांगतात. ते म्हणतात, परमात्मा को हमारे साथ बात करने की हर रोज इच्छा होती है, लेकिन मोस्ट ऑफ द टाइम हमारा मोबाइल एक तो स्विच ऑफ रहता है, एक तो रेंज नहीं मिलती, नहीं तो एंगेज रहता है, काहीतरी गडबड असते. भगवंताला आम्हाला रोज भेटायचंय. बुवांना दृष्टांत झाला मी आलोय म्हणून. पटकन उठले, अनेक आटोपलं. पहाटेच्या वेळी काही 4 माणसं सोबत घेतली, खणण्याचं साहित्य सोबत घेतलं आणि आले. ज्या जागेवर पांडुरंगाने दृष्टांत दिला होता त्या ती जागा दाखवली होती, त्या जागेवर आले. आल्याबरोबर मंद तुळशीचा सुगंध आला आणि दर्शनशास्त्रातल्या नियमानुसार, दर्शनशास्त्र असं सांगतं की जिथे भगवंताच्या अस्तित्वाच्या खुणा असतात तिथे त्या खुणा आम्हाला दिसतात, जाणवतात. तुळशीचा मंद सुगंध आला आणि विश्वंभर बुवा म्हणाले, थांबा, इथं इथं माझा पांडुरंग आहे, इथं पांडुरंग आहे. म्हणून कुदळीने खाणायला लागलेल्या माणसाला सांगितलं, कुदळ नको घेऊ, म्हणाले हाताने खडूया. आणि हाताने माती बाजूला करायला सुरुवात केली. कितीतरी खोल खड्डा गेला आणि आतमध्ये कुणीतरी मुद्दाम आणून ठेवाव्यात अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या. विश्वंभर बुवांनी विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं. सगळ्या देहू गावांनी बुवांच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाले, बुवा आम्ही धन्य झालो, तुमच्यामुळे विठ्ठल देहू मध्ये आला, तुमच्यामुळे विठ्ठल देहू मध्ये आला. विठ्ठलाचं मंदिर उभं राहिलं. हे तुकोबरायांच्या 8व्या पूर्वजांच्या कृपेनी घरामध्ये विठ्ठलाचं मंदिर आलं. आणि 8 पिढ्यांची परंपरा, थोडी थोडकी नाही. याला म्हणायचं अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा. विश्वंभर बुवांपासून विठ्ठलाची वारी, विठ्ठलाचं नाम ज्या घरामध्ये, ज्यांच्या हाडा मासात रोमारोमात भिनलेला आहे, अशा घरामध्ये, अशा कुळामध्ये जन्म झाला होता बोल्होबा आणि आई कनकाईच्या पोटी. माघ शुद्ध पंचमीचा दिवस. आणि ज्या दिवशी जन्म झाला, खरं तर वडिलांचं भाग्य केवढं, आईचं भाग्य केवढं. बोल्होबा आणि आई कनकाई या कुळामध्ये कुणीच भगवंताकडे काही मागितलंच नाही हो, काहीच नाही. आमची झोळी सदैव फाटकी असते, आम्ही सदैव मागतच असतो, पण यांनी कधीच काही मागितलं नाही. बोल्होबा पांडुरंगासमोर जाऊन उभे राहिले ना, तर पांडुरंग परमात्मा असे कटेवर हात ठेवून विटेवर उभे असायचे आणि अशी मान खाली घालायचे. वर्णन आहे, मी माझ्या पदरचं नाही सांगत बरं. आणि तिकडून आता तिकडे आहेत ना रुक्मिणी आईसाहेब, पंढरपुरात एकत्र नाही आहेत. आणि मग हळूच रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावं, का हो मान का खाली घातली? तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणायचे, अगं बघितलं नाहीस का, सावकार दारात आला. आणि सावकार दारात आला की कर्जदाराने मान खालीच घालायची असते म्हणाल्या. कारण ही मंडळी खरंच सावकारी, नुसती सावकारी करत नव्हती, तर ही मंडळी, दुकान होतं घरामध्ये, सावकारी करत होती, पण ही नामाचा सावकार होता हा बोल्होबा म्हणजे.
कारण यांनी कधीच काही मागितलं नाही, म्हणाले कधीच नाही मागितलं. मी माग 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 म्हणून मागं लागलो या सगळ्यांच्या, कुणीच नाही मागितलं. पुढच्या काळात तुकोबांना सुद्धा पांडुरंग परमात्म्याने म्हणावं, तुकोबा तुम्ही तरी काहीतरी मागा, विश्वंभर भुवनपासून तुम्ही कुणीच नाही माझ्याकडे काही मागितलं, तुकोबा तुम्ही तरी काहीतरी मागा. तुकोबा म्हणायचे, पांडुरंगा, तुकोबांचे शब्द आहे बरं, तू काय मला देणार? माझ्या वडिलांची मिराशी, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तू काय मला देणार? अरे तुझे चरण आमच्याकडे गहाण आहेत. हे तुकोबरायांचे गाथेतले शब्द आहेत, माझ्या पदरचे नाही. तुझे चरण गहाण पांडुरंगा, आमच्या वडिलांची मिराशी. मिरास म्हणजे, मिरास हा शब्द मराठी भाषेतला आहे बरं का, असं सांगावं लागतं कॉन्व्हेंटच्या कधी कधी मुलांना. मिरास या शब्दाचा अर्थ ऍसेट असं म्हटलं की लवकर कळतं. आणि कीर्तनकार सुद्धा बॅकवर्ड नाही हेही सिद्ध होतं. गंमत बरं का. मिरास या शब्दाचा अर्थ आहे वारसा हक्क. मुलं विचारतात की नाही, काय ठेवलं आमच्यासाठी, काय ठेवलं आमच्याकरता तुम्ही? आजची मुलं विचारतात पालकांना. तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वाड वडिलांकडून मिरास म्हणून, वारसा हक्क म्हणून, संपत्ती म्हणून तुझ्या चरणांची सेवा आम्ही करतोय. तू काय आम्हाला देणार? तुझे चरण आमच्याकडे गहाण आहेत. हा भाव आणि ही श्रेष्ठता भक्तीची ज्या कुळामध्ये होती, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्या न्यायाने, आई कनकाई मातेच्या मांगल्याचं प्रतीप आणि बोल्लोबांच्या अनुष्ठानांचं तेज म्हणून तुकोबांचा जन्म झाला. तुकाराम नाम घेता कापे यम, असा दरारा ज्यांच्या नामाचा सुद्धा होता, असे तुकोबाराय. ज्यावेळी लहानाचे मोठे झाले, तुका शेठ म्हणून ओळखू लागले लोक, सगळा घरातला व्यवहार सांभाळायला लागले. अल्पवयामध्ये विवाह करून दिला बोल्लोबांनी. रखमा नावाची पहिली पत्नी तुकोबांची. अत्यंत गुण्यागोविंदानी प्रपंच चालू आहे, संसार चालू आहे, विठ्ठलाकडे मन हेलकावे खातय. आणि अशा वेळी घटना घडली संत सत्पुरुषांच्या आयुष्यामध्ये. श्रोते हो, ज्या ज्या घटना घडल्या त्यातून काहीतरी समाजाला मिळालं. दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम पीतवर्णम या न्यायाने सोनं भट्टीमध्ये जितकं तापवावं, जितकं ताप द्यावा, तितकं ते उजळून निघतं. तसं तुकोबरायांचं चरित्र आहे. प्रचंड संकटांचा ओघ. महाराज म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, बरं झालं देवा, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं. आणि काय घडलं होतं? सलग 12 वर्ष ज्या दुष्काळाची नोंद इतिहासाने केली, दुर्गा देवीचा दुष्काळ, असा दुष्काळ पडला. गुरढोर अन्न पाण्या वाचून तडफडून मृत्युमुखी पडायला लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये तुकोबांनी घरामध्ये 14 पोती भरून उरतील एवढी लोकांची कर्ज खत होती. ती कर्ज खत इंद्रायणीच्या डोहात बुडवली. यावेळी दुसरा विवाह झाला होता. पुण्याच्या जवळच्या लोहगावच्या आप्पा गुळव्यांची मुलगी जिजाई नाव होतं. इकडे आल्यानंतर आवडीनं तिला आवली म्हणायचे तुकोबराय. ती घरात आली होती आणि तिच्या समोर होत्याचं नव्हतं झालेलं पाहिलं. खरं तर महाराज म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरे झाले देवा बाईला कर्कशा. तुकोबराय आवली बद्दल सांगतात. आणि आवली कर्कशा नंतर स्वभाव झाला बरं, तो ती तशी नव्हती. प्रचंड तुकोबरायांवर प्रेम करायची. पण ज्या काळ्यामुळे, पण पांडुरंगाला अखंड शिव्यांची लाखोली, ज्या काळ्यामुळे माझ्या प्रपंचाचं हे असं वाटोळं झालं, म्हणून तो दिसला की त्याला काळतोंड्या काळ्या पांडुरंगाचं मंदिर लागलं की, अरे तू का माझ्या मागं लागलाय, कशापायी माझ्या मागं लागलाय असं म्हणायचे. तुकोबराय म्हणायचे, आवले असं म्हणू नकोस ग, आवले असं बोलू नको. काय अधिकार होता महाराजांचा. त्यामुळे घरादाराला लांब ठेवायचे. आणि 8-8, 15-15 दिवस तुकोबराय आळंदी पंढरपूर, पंढरपूर आळंदी सगळं दिलं. कर्ज खत बुडवून टाकली इंद्रायणीच्या डोहामध्ये. सगळं दिलं. नवे आयुष्यामध्ये अनेक परीक्षांना सामोरं जावं लागलं. त्यातली एक परीक्षा म्हणजे जलदिव्य. तुकोबरायांनी अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवाव्या लागल्या.
रामेश्वर भट्टांच्या सांगण्यावरून, धर्मपीठाच्या सांगण्यावरून. कारण वेदांचा तो अर्थ आम्हासी चढावा, इतरांनी व्हावा भार माथा, हा समाजद्रोह त्या काळी धर्मपीठाने ठरवला आणि अभंगाच्या वया इंद्रायणीच्या डोहात बुडवाव्या लागल्या. 13 दिवस उपोषण करून तुकोबाराय बसले होते. 14व्या दिवशी पंढरीश परमात्म्याला चमत्कार दाखवावा लागला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणतात. अभंगाच्या वह्या घेऊन साक्षात पंढरीश परमात्मा बाहेर 14 दिवस उपोषण करून तुकोबाराय तिथे आहेत. आणि या काळामध्ये अधिकार जगाला कळावा यासाठी किती लीला दाखवाव्या भगवंतांनी तुकोबारायांच्या चरित्रातल्या. 4 वर्षाची मुलगी होती भागू. या जलदिव्याच्या प्रसंगानंतर रामेश्वर भट्टांच्या शरीराचा दाह व्हायला लागला होता. त्यावेळी अनगड शहा नावाचा एक अत्यंत सज्जन या प्रांतामधला फकीर, आणि फकीर फकीर त्यालाच म्हणायचं जो बेफिकीर असतो तो फकीर. हातामध्ये कटोरा घेऊन अनगडशा फिरायचे. थाली का कटोरा भर दे, थाली का कटोरा भर दे असं करत येता 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 देहूमध्ये आले. आणि देहूमध्ये तुकोबांच्या घराचा शोध घेत 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 घरासमोर उभे राहिले. आणि आमची अवलामाई जात्यावर दळण दळत होती. आणि दळण दळत असताना जात्यातून बाहेर आलेलं ते पीठ, दारामध्ये हा साधू उभा आहे, फकीर उभा आहे, हातात कटोरा आहे. आणि तुकोबारायांची 4 वर्षाची मुलगी भागीरथी, नाव भागू म्हणायचे तिला, तिने पटकन आवाज ऐकला, थाली का कटोरा भर दे, एवढा आवाज ऐकला. आणि तिने पटकन त्या जात्यातून बाहेर आलेलं पीठ असं दोन्ही मुठीत गच्च धरलं. आणि 4 वर्षाची ती पोर धावत 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 गेली आणि कटोऱ्यामध्ये असं पीठ ओतणार एवढ्यात आवलीनं फटका मारला हातावर. कार्टे टाक खाली पीठ. बाप तर जातोच आहे टाळ कुटायला, इथं 2 घरचं मागून आणते मग तुला खायला घालते, टाक म्हणली खाली पीठ. सगळं पीठ खाली सांडलं आणि हाताला चिकटलेलं पीठ त्या मुलीनं आईचा डोळा चुकून असं झाडलं कटोऱ्यामध्ये. पीठ झाडल्याबरोबर सर 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 पिठाची धार लागली. कटोरा भरून पीठ खाली सांडायला लागलं. तुकाराम तुकाराम कहा आहे तुकाराम. म्हणून अनगड शहांना अधिकार कळाला नव्हे, सगळ्या देहूला अधिकार कळाला होता तुकोबारायांचा. सगळं गाव तुकोबारायांच्या कीर्तनाकरता पंचक्रोशी लुटली जात होती. आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, अगदी सुरुवात होती स्वराज्याची बरं छत्रपतींच्या. 16-17 वर्षाचं वय, नुकताच स्वराज्याचा घाट घातला होता. 12 मावळातल्या 12 वस्त्यातल्या अनेक वाड्या वस्त्यातल्या वीरांना तुकोबाराय गोळा करत होते, स्वराज्याची प्रेरणा देत होते, छत्रपतींचं काम समजावून सांगत होते. आणि स्वराज्याकडे जा, तिथे सैनिक म्हणून रुजू व्हा, मावळे म्हणून रुजू व्हा. कितीतरी मावळा तुकोबारायांनी दिला हो स्वराज्यासाठी मिळवून. हिऱ्यांसारखी वेचली तरुण पोरं आणि शिवाजी राजांच्या सैन्यात नेऊन पाठवली. जीवावर उदार होऊन ही माणसं लढली स्वराज्यासाठी. तुकोबारायांनी छत्रपतींच्या समोर कीर्तन करावं. कितीतरी वेळा कीर्तनामध्ये येऊन छत्रपतींनी तुकोबारायांच्या बसावं. पंचक्रोशीतल्या लोकांचा ओघ तुकोबारायांच्या दिशेने वाहत होता. सगळ्या गाथेचं लिखाण चालूच होतं. आणि अशा वेळी दुष्काळ पडलाय. दुष्काळामध्ये आई वडील निघून गेले. गुरढोरं अन्न पाण्या वाचून तडफडून मृत्युमुखी पडत होती. पहिली बायको गेली, एक भाऊ परागंदा झाला. आणि तुकोबाराय म्हणतात, जो संसार तापे पोळला तोची परमार्थी भला. ज्याला संसाराचे चटके सहन करायला मिळाले ना, तो इथे टिकतो, त्यालाच परमार्थाची खरी चव कळते. म्हणून प्रपंचाला बाजूला सारायचं. आणि 15-15 दिवस कधी आळंदी, कधी पंढरपूर, कधी आळंदी, कधी पंढरपूर असं करत करत तुकोबाराय घरात यायलाच तयार नव्हते, कधीच नाही. लोक म्हणायचे, बघा 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 येडा तू क्या चालला म्हणून. कारण प्रपंच सोडला, प्रपंचाकडे लक्ष नाही तुकोबारायांचं. अशा रस्त्याने निघाले की महाराज म्हणायचे, लोक म्हणायचे, बघा बघा येडा तू क्या चालला. महाराज म्हणायचे, हो आम्ही आहोत वेडे. अहो जगाने आम्हाला वेड्यात काढलं नवल नाही, आमची बायको सुद्धा आम्हाला वेड्यातच काढते म्हणले. आणि तुकोबारायांची पत्नी आवली. बरं, आता हा जो तुकोबारायांचा अनुभव आहे तो या वर्गाचा सगळ्यांचाच आहे. आपण जागे आहात ना सगळे. मी काय म्हटलं, आपल्या सगळ्यांचाच हा अनुभव आहे की नाही? हो म्हणा. मी धाडसानं बोलतेय बरं आज. आहे की नाही? तुम्हाला काही कळत नाही हे ऐकून घ्यावं लागतं की नाही? हो की नाही? पण आम्ही कोणी ते जाहीर करत नाही, आमचं तेवढं धाडस नाही, आम्ही असं म्हणतच नाही. पण तुकोबांनी ते जाहीर केलं गाथेत. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता
माझा विडा पंढरीशी जातो, माझा विडा पंढरी. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी जातो माझा वेडा पंढरीशी. फुटकीच विणा त्याला 3 तारा, घाली येर झारा पंढरीशी. दगडाचे टाळ अहो काय होतं, पण पांडुरंग कीर्तनात नाचत होता. आमचं जरा माईक वाजला की लगेच मूड जातो. जरा कुठे काही बिनसलं माईक सिस्टीम, तुम्हाला नाही म्हणत बरं दादा, तरी आमचा मूड जातो. पण तुकोबांना किती प्रतिकूलता होती हो, तरी सुद्धा पांडुरंग कीर्तनामध्ये नाचत होता. फुटकीचं विणा त्याला 3 तारा, घाली येर झारा पंढरीशी आवली सांगते. आणि असे तुकोबराय म्हणतात काही नवल नाही, आम्ही वेडे आहोत पांडुरंगाशी बोलायचे. विठुराया, अरे लोक मला म्हणतात की मला तुझं वेड लागलंय म्हणून. असू दे रे विठुराया, आम्ही आहोत वेडे. अरे मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. भगवंता तुझंच वेड लागलंय, मला तुझंच वेड लागलंय. आणि आवलीला सहन व्हायचं नाही हो, श्रीमंताची लेख होती. त्यामुळे कुणी येता जाता दिसलं, एखादी म्हातारी दिसली, एखादी आजीबाई म्हणायची, मामी माझी काय बी तक्रार नाही, पण तुमचं पोरग म्हणले 15-15 दिवस झालं पंढरपूरला जाऊन बसते, आळंदीला जातायत, काही कळत नाही म्हणे, प्रपंचाकडे लक्ष नाही, काही नाही, पोरा बाळांकडे लक्ष नाही. मी म्हणते जरा लेकरा बाळांकडे बघावं, त्यांच्या पोटात 2 घास कसं जातील त्याचं बघावं. सांगा बरं माझं काही चुकतंय का? ते म्हातारीने म्हणावं, होय ग पोरी तुझं समद बरोबर आहे, पण त्याच्या टकुऱ्यात कुठं घुसते या, समद बरोबर आहे तुझं. सांगून थकली आवली, तुकोबांचं लक्ष नाही प्रपंचाकडे. कधीतरी आवली म्हणायची, धनी अहो 2 घास खाऊन जा. आवले पोरं बाळ उपाशी आहेत, लेकरं उपाशी आहेत ना. 18-20 दारिद्र्य होतं बरं. म्हण 18 दारिद्र्य असं आपण म्हणतो, पण ती अपभ्रंशाने झालेली म्हण आहे. खरी म्हण आहे 18-20 दारिद्र्य. 18 गुणिले 20 म्हणजे जवळजवळ वर्षभर अशी अवस्था. आणि अशा वेळी कधी सुद्धा म्हणजे पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाची उपासना आवली करत होती बरं. जगातला एकच देव पतिदेव हे तिला माहिती होतं, म्हणून नवऱ्यावर रागवत होती, भाळत होती आणि त्याला सांभाळतही होती. पण कधीतरी संताप व्हायचा, मनस्ताप व्हायचा. आणि मग पांडुरंग तुकोबरायांना विचारावं, धनी बघा जरा प्रपंचाकडं. तुकोबराय म्हणायचे, आवले कशापायी काळजी करतेस? अगं ज्याने चोच दिली तो चारा देणारच आहे. माझा पांडुरंग चिंतामणी आहे, अखेर सगळ्यांच्या चिंता पूर्ण करणारा. तू कशाला काळजी करते? आणि आयुष्यात 3 गोष्टींमुळे तुकोबराय सुखी होते. सदा सद्ग्रंथ वाचन. आमच्याही सुखाचे हे 3 राजमार्ग आहेत बरं, जाता जाता सांगून जाते. प्रेमे करावे हरी कीर्तन 2, आणि साधी तसे एकांत स्थान, ती यथालाभे संतुष्ट. सतत चांगल्या ग्रंथांचं वाचन, हरिकीर्तन आणि एकांतवास. लोकांताशिवाय एकांत नाही कळत, आणि एकांताशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही, हा संतांच्या जीवनाचा संदेश आहे. त्यामुळे तुकोबराय एकांतवासाकरता भामनाथाच्या डोंगरावर जायचे कधीतरी. सतत चांगल्या ग्रंथांचं वाचन, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं वाचन, भगवद्गीत भागवत अनेक ग्रंथांचं वाचन. आता वाचन संस्कृती संपली. परवा 10वीतल्या एका मुलाला विचारलं, म्हटलं वाचतोस की नाही काय? ते म्हणलं व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचतो म्हणलं. ताई तेच संपत नाहीत वाचून. घरामध्ये लाखो रुपयांचं LED असेल, लाखो रुपयाचं फर्निचर असेल, पण दुर्दैव आहे 50 रुपयाचं पुस्तक सापडेल तर शपथ. ही वस्तुस्थिती आज. त्यामुळे या चरित्रातनं आम्हाला हे घ्यायचं. महाराज म्हणतात, या कारणामुळे आम्ही संतुष्ट आहोत. यथालाभे संतुष्ट आवले. काळजी करू नको, चिंता करू नको, सगळं व्यवस्थित होईल. माझा पांडुरंग सांभाळेल आपल्याला. आणि असं करता 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 घरामध्ये दारिद्र्य अवस्था आहे. लेकरं बाळ अन्नासाठी टाहो फोडायची. पण आवली स्वाभिमानी होती. लोकांचं दळण कांडण शिवणं टिपणं काही कामं करून द्यावी, त्याच्यातून जे धान्य आणावं त्याच्यातून तिने आपला प्रपंच चालवावा. श्रोते हो, जलदिव्य ज्यावेळी करावं लागलं, गाथा बुडवावी लागली, त्यावेळी सगळ्यात मोठं दुःख या आवलीला झालं होतं बरं का. कारण ती सांगते आवली माता तुकोबरायांना की, धनी प्राणापलीकडे म्हणली तुमचे हे अभंगाचे कागद मी जपलेत, आणि तुम्ही असे बुडवून टाकले. ऊन वारा पाऊस थंडी काही नाही बघितलं, पोरांच्या डोक्यावर नाही एक वेळ पांघरून घातलं, पण ही तुमची कागद जपली म्हणे मी प्राणापेक्षा जास्त, आणि तुम्ही इतक्या सहज बुडवून टाकली.
तुकोबरायांनीही आपल्या आवलीचं मोठेपण मान्य करावं, तिची काळजी समजून घ्यावी. कधी तिला वाईट शब्दात, कठोर शब्दात कधीच नाही तिच्याशी भाषा, बरं कधीच नाही. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, इतकं मवाळ बोलणं तुकोबरायांचं कायम. राग या एका विकारावर आम्ही जरी विजय मिळवला ना प्रपंचात, तरी आम्ही खूप सुखी होऊ, श्रोते हो, खूप सुखी होऊ. पतिदेव असे विदेही असले की सगळा व्यवहार बायका माणसांना सांभाळावा लागतो घरातल्या. तसं आवलीचं होतं, सगळं सांभाळायची, सगळं लेकरा बाळांना खाऊ घालावं. पण तुकोबराय भंडाराच्या डोंगरावर आणि गेले की अशी भावविश्व अवस्था त्यांची की ते गेल्याबरोबर एखाद्या झाडावरची चिमणी अशी उडून जायची. काय संवेदनशीलता होती. ती उडून गेली की तुकोबराय तिला म्हणायचे, का ग माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? माझ्या येण्यामुळे तुला त्रास झाला का? तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व एकच आहे, देह वेगळा आहे. तुझ्यातलं आणि माझ्यातलं चैतन्य एकच आहे. माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या मांडीवर येऊन बस, तू माझ्या खांद्यावर येऊन बस आणि अनुभव घ्यावा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली. पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपणाची वाद आपणासी. स्वतःच्या मनाशी वाद सुरू आहे तुकोबरायांचा. आणि अशा वेळी घरात लेकरं बाळ टाहू फोडतायत अन्नासाठी. आई 15 दिवस झाले पोटात काहीच नाही, आई भूक लागली, खायला दे की ग काहीतरी. आणि आवलीनं सांगावं, मेल्या तुझ्या बानी काही खाल्लंय का? 8 दिवस झालं. श्रोते हो, घरामध्ये आपली वाट बघतोय कुणीतरी, घरामध्ये आपल्यासाठी कुणीतरी उपाशी आहे. पूर्वीचा काळ होता बरं, माणसं मनाने श्रीमंत होती, पैशांची गरिबी असली तरी सुद्धा. कारण घरातलं करतं सवर्त माणूस घरी येण्यापूर्वी घरातली सगळी माणसं थांबायची जेवायला. आता वेगळं, आता या नाही तर बसा, आम्ही गिळून मोकळे. पण पूर्वी असं होतं ना, लेकरू 11 वाजता जरी आलं ना तरी घरातली आजी म्हातारी जागी असायची. म्हणायची, लेकरा भाकरी ठेवली खाऊन घे. त्यांनी विचारावं, आई तू जेवलीस का ग? त्याचं जेवण झाल्यावर मग उरलं सुरलं असेल तर ती घरातली गृहिणी जेवायची. हे पूर्वीचं काळ आहे. इतकी म्हणजे माणूस आपली वाट बघतय या भावनेमध्येच माणुसकीचा झरा जिवंत आहे बरं का. आपली कुणीतरी वाट बघते ही भावना किती मोठी आहे आणि ती बाहेर जाणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावी बरं का. कायम रक्ताचं पाणी, हाडाची काड, जीवाचं रान करून प्रपंच सांभाळायला या मंडळी सगळं सोडून इकडे आलेले असतात तुमच्या घरामध्ये. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांची जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आवली प्रचंड प्रेम करत होती आपल्या पती देवतेवर, पण काळतोंड्याला मात्र नावं ठेवायची सारखी. येता जाता गावातला तो काळतोंडा दिसला, तिला मंदिर दिसलं पांडुरंगाचं की तिथून म्हणायची, मेल्या मुडद्या. मोठी डिक्शनरी होती, सगळंच नाही इथून बोलत, गादीवर बोलू पण शकत नाही, एवढी मोठी डिक्शनरी होती तिची. तू एकदा माझ्या समोर ये म्हणायची, मग तुला चपलन हाणते, नाही नाव सांगितलं माझं तर बघ म्हणायची. एकदा माझ्या समोर. आणि पांडुरंगाला इतकं बरं वाटायचं, तो असा कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहून खुदू 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 हसायचा. म्हणायचा, बाई माझी फार इच्छा आहे तुझ्या पुढे यायची, पण तुझी प्रतिज्ञाच अशी आहे की माझी काही केली हिंमतच होत नाही तुझ्या पुढे यायची. पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाची. आणि असं वैर पक्क होतं पांडुरंगाशी. साहित्यामध्ये कीटक भृंगन्याय सांगितलाय, वैराने ध्यास घेतला हरीचा. इतकं वैर होतं की तो ध्यासच लागला पांडुरंगाचा. आणि वैर शिवी देण्याचं एक निश्चित ठिकाण ते म्हणजे पांडुरंग. तुकोबा म्हणायचे, आवले असं बोलू नको, माझ्या पांडुरंगाला असं बोलू नको, जगाचा बाप जगन्नियंता आहे परमात्मा माझा, असं बोलू नको, असं बोलू नको. तो मेला, तो काळ्या, तो काळतोंडा. तिचं ती एवढी मोठी डिक्शनरी सुरू व्हायची, थांबायचं नाव घेत नव्हती. आणि एक दिवस लेकरा बाळांनी टाहो फोडावा, आई भूक लागली, खायला दे ना काहीतरी. शेवटी शेजारी गेली, पसाभर जोंधळं आणलं, स्वच्छ केलं, जात्यात
पीठ बनवलं, सुंदर भाकरी बनवल्या, झुणका केला, ठेचाच म्हणतो ना आपण इकडे, काय म्हणतो की खरडा म्हणता, ठेचा, मस्त ठेचा बनवला झणझणीत. कांदा, तोंडाला पाणी सुटू देऊ नका अजिबात, आम्हाला वर्णन करताना सुटतं कधी कधी. आणि असं छान एक मस्त जेवण बनवलं, पुराबाळांना खायला घातलं. लेकरांनो खाऊन घ्या म्हणाली, काळजी करू नका, मी तुमच्या बाला भाकर देऊन येते म्हणून एका भाकरी त्या कापडामध्ये ते बांधलं, सगळं एका टोपलीत घेतलं आणि ती टोपली डोक्यावर घेतली. अनुसंधान खेड्यातल्या माता भगिनींना सांगायची गरजच नाही हो, पाटी डोक्यावरची पडणार नाही हे माहिती असतं. त्यामुळे ती पाटी डोक्यावर घेतली आणि आता बिसलेरी नव्हत्या पूर्वीच्या काळी, मग कडू तुंबा असायचा, कडू भोपळा जो चवीला कडू, तो वाळवायचा, आतून कापायचा, त्याला वरनं दोरी बांधायची, ती वॉटर बॅग, आणि त्यात पाणी भरायचं. कडू भोपळ्यात भरलेलं पाणी चवीला अत्यंत गोड असायचं. बघा ना काय गंमत आहे. आवळा खाल्ल्यानंतर जुनी माणसं सांगतील, आवळा खाल्ल्यावर पाणी प्यायचं, पाणी कसं लागतं, आणि साखरेवर पाणी थोडं बेचव लागतं. तसं कडू भोपळ्यात भरलेलं पाणी गोड, चवीला गोड, ही श्रीमंती आहे पूर्वजांची. त्यामुळे आता काय प्लास्टिकच आहे हो सगळं. असं प्लास्टिक वापरता वापरता हृदय सुद्धा तसंच झालंय, हलकं फुलकं, अजिबात ओलावा नाही त्याच्यामध्ये. आणि या प्रकाराने आवलीने सगळं साहित्य जमा केलं, निघाली. विचार करते, पतिदेवांना भेटायला जायचंय, कसं जायचं, कुठलं वस्त्र घालावं, केला असेल का विचार. प्रचंड दरिद्री अवस्था, अंग भरी वस्त्र नसे, पाद त्राणे कुठून आणावी, निर्धनतेची जी जी दुःखे ती निर्धनेच जाणावी. दारिद्र्याचं वस्त्र असं आहे की ते ज्यांनी ओढलंय त्याला सख्खा भाऊ सुद्धा ओळख देत नाही. हे पूर्वीचं नाही, हे आत्ताचंही तेच आहे. आणि नातं नसलं, पैसेवाला समोरून आला, रावसाहेब काकासाहेब म्हणून त्याच्या मागे फिरणारी मंडळी असतात, ही पैशाची किंमत आहे. पण दरिद्र अवस्था, होतं तेच वस्त्र नेसलं, पायात चपला नाही, मुलाबाळांना ओरीमध्ये खेळायला बसवलं, दाराला कडी लावली, खाऊ पिऊ घातलं, पाटी डोक्यावर घेतली, तुंबा घेतला आणि झाप 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 पावले टाकत निघाली. वैशाखाचा महिना, रणरणत ऊन, दुपारचे 12 वाजलेले. आणि अशा अवस्थेमध्ये तिला गावातलं मंदिर लागलं आणि तिचा तो काळतोंडे आतमध्ये दिसला. ती आत जात नव्हती, तिने असं तिखट नजरेने बघितलं. मेल्या, थांब, तुझ्याकडे नंतर बघते, आधी तिकडे भाकरी देऊन येते लवकर. अरे कुठल्या जन्मीचा दावा साधतोयस रे माझ्याशी म्हणायची. जिजाई बोले का दावा, जिजाई बोले का दावा, बघता बघता चिंतन सुरू झालं. पूर्वीच्या महिला चिंतन जास्त करायच्या, चिंता कमी करायच्या. ऐकून ठेवा, आता आम्ही नेमकं उलट करतो, आम्ही जास्त चिंता करतो, चिंतन करतच नाही. त्यामुळे चिंतन करायला सुरुवात केली, माझं धनी कुठं बसले असतील. लक्षात आलं, भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बघू म्हणून डोंगर वाट लागली. आणि त्या काळी, आजही आहेत पण त्या काळी जास्त प्रमाणामध्ये करवंदीच्या जाळ्या असायच्या वाटेवरती. डोंगर वाट लागली आणि डोंगराच्या दिशेने जात असताना पायात चप्पल नाही, साप 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 पावलं टाकत निघालीये. आणि एका अनाहूत क्षणी पायात पडलेला अर्धावीत लांबीचा करवंदीचा काटा, त्या काट्यावर पाय पडला आणि काट्याने आपलं काम केलं. अर्धावीत लांबीचा करवंदीचा काटा टाच फोडून बाहेर आला. भळ 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 रक्त व्हायला लागलं. मस्तकापर्यंत वेदना गेली, पाटी पडली, भाकरी सांडून गेली, तुंबा फुटला, पाणी सांडून गेलं. आणि आई ग मेल्या, काळतोंड्या काळ्या. त्याही परिस्थितीमध्ये पांडुरंगाला शिवांची लागली. आणि आता मात्र पांडुरंग परमात्मा विटेवर हेलावले. ऐके रुक्मिणी भक्ता, संकट समयास जीव तळमळतो, तुझं फार काय सांगू, जीवन विण जेवी मीन तळमळतो.
पाण्याशिवाय मासा जसा तळमळतो तसं भक्ताशिवाय माझं अंतःकरण तळमळतं. रुक्मिणी रुक्मिणी आय मस्ट गो म्हणाले पांडुरंग परमात्मा. मला गेलं पाहिजे. ती म्हणली यू मस्ट नॉट गो. मी नाही जाऊ देणार, तुम्हाला जाताच येणार नाही. जाऊन तिथे तुमचा अपमान करते ती, तुमच्याशी धड बोलत पण नाही, कशाला जाता. नाही म्हणाले मला गेलं पाहिजे, आवली संकटात आहे. आणि वीट सोडली हो. वीट सोडल्याबरोबर लक्षात आलं की आहे असाच जर गेलो आणि तिला तिची प्रतिज्ञा आठवली तर आपलं काही खरं नाही. म्हणून मायेच्या योगाने रूप बदललं. 8 वर्षाच्या गुराख्याच्या मुलाचं रूप घेतलं आणि निघाले. काळा दोरा कंठी लंगोटी जीर्ण कांबळ पाठी झाला तो जग जेठी भक्ताचे प्रेम बांधुनी गाठी. काळा दोरा गळ्यात लंगोट लावली, घुंगराची काठी घेऊन भगवंत आले आणि दुडक्या चालीने ती जिथे बसली तिच्या मागे येऊन हळूच घुंगराची काठी वाजवली. आणि तिने तो आवाज ऐकला. असं तिखट नजरेने मागे बघितलं. म्हणले काळ्या इतके दिवस या भागात कधी दिसला नाही, आता कुठून आलायस. पांडुरंग परमात्मा म्हणाले तू बोलवलंयस म्हणून आलोय. सांग माय काय झालंय तुला. हाक मारली. माय म्हटलं तर मराठीत बोलले, म्हटलं तर इंग्रजीमध्ये बोलले. इंग्रजीमध्ये MY माय म्हणजे माझा माझी माझे, आणि मराठीमध्ये माय म्हणजे आई माता जननी माय. किती गोड शब्द आहे हो, किती गोड शब्द आहे. आमच्या निसर्ग कन्या आणि जीवनाच्या कुठल्या विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या की नाही माहिती नाही, पण जीवन विद्यापीठाच्या कुलगुरू असलेल्या निसर्ग कन्या आमच्या बहिणाबाई, माझ्या अत्यंत आवडीच्या कवयित्री खानदेशातल्या, त्यांनी माय शब्दाचा गोडवा सांगितलाय. ऐका बरं. माय म्हणता म्हणता व्हटा लागी व्हट भिडे. ओष्ठ व्यंजन मराठी भाषा, दंत व्यंजन, तंज व्यंजन हे आपल्याला D.Edच्या मुलांना चार्ट करायला असतात बघा. पण बहिणाबाई अशिक्षित कवयित्री असून त्यांनी हे सांगितलं. माय म्हणता म्हणता व्हटा लागी व्हट भिडे माय. म्हणून बघा आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर वो पडे. दादा म्हणता म्हणता दाता माझी जीव दडे. काका म्हणता म्हणता कशी मांग मांग दडे. ऐरणी. जिजी म्हणता म्हणता मिळे जिभले निवारा. आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. याला म्हणायचं बहिणाबाईंचं काव्य. हाक मारली पांडुरंगानी माय. माय हाक मारता क्षणी काय ग झालं तुला. ती म्हणली अरे मेल्या काळ्या दिसत नाही का, पायात गेलाय काटा, तुला येतो का काढता. परमात्मा म्हणाले कैकांचे काटे काढलेत आजपर्यंत. माझी हिस्ट्री जर वाचशील तर अशांचे काटे काढलेत की त्यांची नावं इतिहासात पुसली. तुझा काढू का. आणि मग तो पाय दिला. आपल्याला माहितीये पांडुरंग परमात्म्याचा स्पर्श झाला. जुनी मंडळी असे थुंकी लावायचे बघा पायाला. पांडुरंगाने तेच केलं. देव इच्छी रज चरणीची माती. आवलीच्या पायाची पायधूळ चाटली या उद्देशाने संतांच्या भगवंतांनी. संतांच्या पायाची धूळ सुद्धा भगवंतांना चाटाविषयी वाटली. एवढं संतांचं श्रेष्ठत्व, एवढं माझ्या तुकोबरायांचं श्रेष्ठत्व आहे श्रोते हो. आणि पायाला हात लावला, काटा कधी निघाला कळालं नाही. पाय बाजूला घेतला, त्याला थँक्यू नाही म्हणाली, काही नाही. पटकन भाकरी घेतली, मातीनं पुसली. आणि जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा नवऱ्यासाठी आणलेली भाकरी पायात गेलेल्या काट्याच्या वेदनेपेक्षा जास्त वेदना झाली की मातीत पडली. म्हणून अशी पदरशेवानी पुसली, लपवली त्याला दिसू नये म्हणून, आणि भाकरी पाटीत ठेवली. पण त्यांनी ते बघितलं. त्याला काय अवघड आहे. चिट्टी के पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. त्याला काय न दिसल्याशिवाय आपल्यालाच वाटतं त्याला काही कळत नाही. आणि सगळं ते घेतलं आणि आवली झापझाप पहिल्यापेक्षा जास्त वेगाने चालायला लागली. मस्तकी करंड कास आवली सहर्षठे. मस्तकी करंड कास आवली सहर्षठे. चालता सवेगती मुकुंद मागुती निघे. चालता सवेगती मुकुंद मागुती निघे. चिंतना करी हरीस पाहुनी बरोबरी. आणि पतीस भोजनास एक भाकरी भाकरी. म्हणाली आता असा आणीबाणीचा प्रसंग आलाय. पाटीत तर एकच भाकरी आहे. मी एवढं माझा पाठलाग करतोय. हे खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि ते दिल्याशिवाय राहणार नाही. स्वभाव माहिती आहे ना तुकोबरायांचा. ते दिल्याशिवाय राहणार नाही.
पाटीत तर एकच भाकरी आहे, करू काय असा आणीबाणीचा वेळ. आणि अशा वेळी तिला आठवली तिची माहेरची कुलस्वामिनी. आज मंगळवार आहे म्हणाली, आहे ना मंगळवार, आज जागर करूया म्हणाली जरा. मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव, मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव, मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव. नवऱ्याला माझ्या मारगदा, नवऱ्याला माझ्या मारगदा, मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव. आई राजा उधाऊ दा, मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव, मंगळाई माझ्या. आई धाव ग धाव, काही करून माझ्या पाठीमध्ये एकाच्या 4 भाकऱ्या झाल्याच पाहिजेत म्हणाली. आणि आई मंगळाई म्हणजे साक्षात आई जगदंबा रुक्मिणी माता हो. तिने विचार केला, चला आज हिच्या निमित्तानं का होईना आपल्या पतिदेवांना माझ्या हातचं खायला मिळेल. नाहीतर इलेक्शन लागल्यापासून घरी जेवायलाच तयार नाही. असं रुक्मिणी माता म्हणते. बरं तुम्ही का हसताय मला नाही माहित. रुक्मिणीला इतका आनंद झाला की माझ्या हातचं मिळेल माझ्या पतिदेवांना. आणि मग काय हो, पाठीमध्ये अशा टरारा फुगलेल्या भाकऱ्या, काय झुणका, काय ठेचा, असा घमघमाट सुटलेला. आणि आवलीची खात्री झाली. आणि हळूच दुडक्या चालीने घुंगराची काठी वाजवत वाजवत अनेकांचा बाप 8 वर्षाच्या रूपामध्ये आवलीच्या मागे येत होता. कुणासाठी हो, तुकोबराय पांडुरंगाचे भक्त होते, पण भक्ताला सांभाळणारी आवली होती, त्यामुळे तिला सांभाळणं गरजेचं होतं. भगवंतांना ते त्यांचं कर्तव्य वाटलं की मला आवलीला सांभाळलं पाहिजे, कारण आवली माझ्या तुकोबाला सांभाळते. आवली झप झप पावलं टाकत होती. आता समोर तुकोबाराय तिला दिसत होते, एका वृक्षाच्या बुंध्याशी बसलेले, डोळे मिटलेले, अंतर्मुख वृत्ती असलेली तुकोबाराय. आणि अचानक अंतःचक्षुन समोरचं ध्यान नाहीसं झालं. आणि माझा पांडुरंग गेला कुठे म्हणून असे बघायला लागले तुकोबाराय इकडे तिकडे. मी पुन्हा सांगते, दर्शन शास्त्रात ईश्वरी अस्तित्वाच्या काही खुणा सांगितल्यात. अचानक अनाहत नाद ऐकू येतो, वासरीचा मंजूळ स्वर कानावर पडतो, अचानक सुगंध येतो, आजूबाजूला कुठलंही फुल नसतं. बघा तुम्ही, अनेकांना साधकांना अनुभव येतात. परमेश्वराच्या अस्तित्वाच्या त्या खुणा आहेत. भगवंत असतो आपल्या जवळ, श्रोते हो, असतो. आणि अशा वेळी तुकोबरायांनी हा सगळा अनुभव घेतला. माझा पांडुरंग गेला कुठे म्हणून डोळे उघडून पाहिलं तर अनेकांचा बाप जगन्यंता पांडुरंग आवलीच्या मागे दुडक्या चालीने येतोय. तिथूनच दंडवत घातलं लोटांगण. वा रे वा देवा म्हणले, सगळं घरदार सोडून तुझ्यासाठी इथे बसलो आणि तू माझ्या आवलीच्या मागे येतोस. नमस्कार केला. मध्ये आवली आवली म्हणते, धनी उशीर झालाय, चला बरं खाऊन घ्या, 15 दिवस पोटात काही नाही तुमच्या. पटकन पळसाची 4 पानं गोळा केली, सुंदर पत्रावळ बनवली, भाकरी मोडून ठेवली, चतकोर भाकरीचा घास मोडला आणि तुकोबरायांना भरवायला न लाजता भरवायला लागली. म्हणाली, घ्या घ्या, पोटात काही नाही. तुकोबराय म्हणतात, आवले तू जेवलीस का ग, माझं सोडा, तुम्ही जेवून घ्या आधी. आणि पटकन घास भरवायला गेला. तुकोबरायांनी हात बाजूला केला. आवले, अगं अगं ज्याच्या कृपेने मिळालंय त्याला बाजूला सारायचं आणि खायचं. बेईमानी होईल की नाही, कृतज्ञता होईल. कुणाच्या कृपेने मिळालंय, अगं असं काय करते, हा बघ कोण आहे तुझ्या मागे, मला समजा ठावा येतो चेंगट. ते परत सुरू झाली डिक्शनरी. कधीपासून माझ्या मागे येतोय म्हणली, मला ठावा येतो खाणार आहे, तो खाल्ल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही त्याला दिल्याशिवाय राहणार नाही, मला समजा ठाऊक आहे. आवले असं म्हणू नको, अगं बघ तर याला कोण आहे, हा ओळखलंस का तू, ते समजा जाऊ देत धनी, जेव्हा बरं तुम्ही. काय आनंद होता. समोर तुकोबराय, इकडे आवली, इकडे अनेकांचा बाप, इकडे जगन्माता आदिशक्ती साक्षात मंगळाई म्हणजे रुक्मिणीच असते, रूपक रुक्मिणी माता. प्रत्येक जण एकमेकांना घास भरवतो. श्रोते हो, मी नाही तू खा ही वृत्ती जिथे असते तिथे परमात्मा तृप्त होतो. आणि तुला नाही मलाच मिळू दे हे जिथे असतं ना, तिथे जगातले सगळे राक्षस एकत्र येत असतील. आवली तुकोबरायांना घास भरवतीये, तुकोबराय पांडुरंगाला घास भरवतायत, आई मंगळाई आवलीला घास भरवतीये, मी नाही तू खा ही वृत्ती होती. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाला महत्व आहे. प्रसादस्तु प्रसन्नता. काल्याच्या कीर्तनाला शेवटच्या दिवशी एरवी 7 दिवसात इकडं न फिरकणारी मंडळी शेवटी असतात. का? प्रसादस्तु प्रसन्नता. भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाचं महत्वच आहे हो. त्यामुळे मी नाही तू खा हा भाव असतो त्यामध्ये. मी नाही तू खा. पाटीतली भाकरी संपत नव्हती, कारण परमात्मा तिथं तृप्त होत होता.
आवली विचारत होती, धनी आज पोट तर भरले पण काहीतरी वेगळं वाटतंय हो. तुकोबा म्हणतात, आवले अगं ज्यानी पोटच काय हृदय सुद्धा ज्यानी तृप्त होतं त्याला माझ्या विठोबाचा प्रसाद म्हणावा आवले. आणि असे तुकोबाराय इतकं उदात्त जीवन. तुकोबाराय पांडुरंगाचं महत्व जगाला सांगतच होते, कथा कीर्तनातून समाज प्रबोधन करतच होते, धर्माचं शिक्षण देतच होते, समाजाची संस्कृती टिकवण्याचं काम करत होते. एकीकडे शककर्ता राजा घडवत होते, एकीकडे अनेकांच्या अनेक शंकांचं निरसन करत होते, कर्मकांडांपासून लोकांना त्यातलं महत्व तर सांगतच होते, पण त्याचबरोबर अनिष्ठ रूढींवरती सुद्धा तुकोबाराय घाला घालत होते. उत्तम प्रकारे समाज जागरण करत होते. आणि पुरं 42 वर्षाचं आयुष्य आहे तुकोबारायांचं, जास्त नाहीये श्रोते हो. 42 वर्षाच्या आयुष्यात माणूस काय करून जाऊ शकतं. गाथा 3,500 हजार अभंगांची गाथा तुम्हाला मला दिली. आज तुमच्या माझ्या घरात गाथा आहे. तुकोबाराय गाथेच्या रूपाने आज तुमच्या माझ्या जवळ आहेत संत. केवढे उपकार आहेत, अनंत उपकार आहेत त्यांचे तुमच्या माझ्यावरती. आणि अशा तुकोबारायांचा ज्यावेळी शेवटचा काळ आला, सदेह वैकुंठ गमनाचा प्रसंग आपण सगळे ओळखता जाणता, त्या प्रसंगामध्ये आवलीला तुकोबाराय म्हणतायत, आवले चल माझ्या बरोबर. काय दोघांमधलं नातं असेल. आवले चल माझ्या बरोबर. कुठे तुकोबाराय तिला नेतायत, साक्षात वैकुंठाची प्राप्ती तुकोबाराय तिला करून देतायत. पण ही आवली वार्ता आमची अशीच होती. आवली म्हणायची, धनी तुम्ही निघालायत खरं, कुठे निघालाय यावेळी? आळंदी नाही, पंढरपूर आहे, भलतच कुठेतरी निघालाय म्हणे. वैकुंठाला? हो म्हणले, वैकुंठाला निघालोय. आवले येशील का माझ्या बरोबर? चल चल माझ्या बरोबर आवले. आणि तुमच्या बरोबर ते किती लांब आहे वैकुंठ? किती दिवसात येणार आहे ते सांगा म्हणली. माघारी किती दिवसात येणार आहे? रव्याचे लाडू देऊ का बांधून सोबत? आवले नको, काही नको देऊ, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, काही नको देऊ म्हणाले. यावेळी काही नको आवले. दरवेळी पंढरपूरला आळंदीला जाताना काहीतरी बांधून देतेस, भमनाथाच्या डोंगरावर माझ्यासाठी भाकरी घेऊन येतेस, किती काळजी घेशील आवले? आता मी तुझी काळजी घेतो आवले. चल भास्कर प्रपंच, किती माझं 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 करशील तर हो. तुम्हाला काय, तुमचं ते वैकुंठ किती लांब असेल, किती दिवस तिथं लागतील, आणि म्हैस यायला झाली त्याचं काय करू? तुम्ही या लवकर, तुपातले छान लाडू करून ठेवते म्हणली तुमच्यासाठी. तुकोबाराय म्हणतात, आवले आता नाही, आता येणे जाणे खुंटले, आता जायचं. आणि आपल्या सगळ्यांना कथाभाग माहितीये. तुकाराम बीज ज्याला आपण म्हणतो, फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस, द्वितीया. तुकोबाराय सदेह वैकुंठ गमन तुकोबारायांचं आहे. देहूमध्ये जन्माला आले, पण त्यांचा देहूत कधीच रमला नाही, म्हणून जे सदेहू वैकुंठाला गेले असे तुकोबाराय. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी, परब्रह्म रूपी असा जो तुकावा, तयाचा तुकी कोण दुजा तुकावा, अशा तुकोबारायांचा अधिकार आहे. किती सांगावं, मोठं चरित्र. 42 वर्षांचा अवघं पुरं वय आहे, पण 42 वर्षाच्या जीवनामध्ये अशी क्रांती घडवली आहे तुकोबारायांनी. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे. वारकरी म्हणत असताना किलो 2-2 किलोचे टाळ वारकऱ्यांच्या हातामध्ये असतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही वारकरी आहोत, पण वेळ आलीच तर वार करी. ही वारकऱ्याची भूमिका तुकोबारायांनी सांगावी. धर्म पालन शिकवावं तुकोबारायांनी. 1 ना 2 अनेक गोष्टी. आजपर्यंत 450 वर्ष झाली गाथा आजही तुमच्या माझ्या मुखामध्ये तरतीये. तुकोबारायांची गाथा आजही तुमच्या माझ्या जवळ आहे. आणि ती गाथा कुणामुळे मिळाली, कशामुळे झाली, कुणाचे उपकार आहेत गाथा तुमच्या माझ्याकडे असणारा, ते दिव्य चरित्र उद्याच्या कथाभागामध्ये ऐकायचं. कुणामुळे तुकोबारायांची गाथा आमच्याकडे आली, अशा एका दिव्य संताचे चरित्र उद्या आपण बघूया. तुकोबारायांचं हे जीवन तुमच्या माझ्या कायम स्मरणात नव्हे, कायम जवळ राहावं, आम्ही ते जगण्याचा प्रयत्न करावा. तुकोबाराय शेवटी सांगतात, बस एवढीच इच्छा आहे.